एसटी महामंडळाच्या बसेसना आता 2,90,00,000चं ई-चलन जारी करण्यात आले। दंडाची रक्कम चालकांच्या पगारातून कापण्यात येणार आहे। कर्मचारी संघटनांकडून या निर्णयाचा विरोध केला जातोय। राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ITMSच्या माध्यमातून जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांमध्ये एकूण 2,90,00,000चे ई-चलन जारी करण्यात आले। बस चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हे चलन जारी करण्यात आले आहे। चलांची रक्कम संबंधित बस चालकांच्या पगारामधून वसूल करण्यात येणार असल्याचे महामंडळाने जाहीर केले असून याला कर्मचारी संघटनांनी विरोध केलाय। चलनाची रक्कम चालकांच्या पगारातून कपात न करण्याची मागणी त्यांनी केली आहे। राज्य परिवहन विभागाच्या माध्यमातून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ITMS यंत्रणा सुरू केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।